राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ सध्या बोलतात, आपण थेट जाऊया। मी आलोय फक्त भिडेवाड्याचं काम, म्हणजे भिडेवाडा आता ती जागा जी आहे सुप्रीम कोर्टापर्यंत लढलो आपण आणि जागा ताब्यात घेतली, पण पुढे अजून त्याचं काम सुरू होत नाही। मध्ये हे 2-2.5 महिने जे आहे आचारसंहिता आणि निवडणुकीमध्ये गेले। त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ज्या वाड्यात राहत होते, ज्या वाडीची विहीर आहे, बाल संगोपन केंद्र वगैरे सगळं आहे, त्या वाड्याच्या बाजूला 500 माणसंसुद्धा बसू शकणार नाहीत अशी सुद्धा जागा नाही। त्यामुळे ती जागा मोकळी करावी आणि महानगरपालिकेचं आणखीन एक 300 मीटरवर सावित्रीबाई फुले यांचं एक स्मारक आहे, ते जोडण्यात यावं यासाठी आम्ही गेली कित्येक वर्षे प्रयत्न करतो, परंतु पाऊल काही पुढे पडत नाही। आता मग शेवटी आता काल मला कळलं की अजित दादा इकडे येणार आहेत मीटिंगला, तर म्हटलं आमची पण मीटिंग आहे, पालकमंत्री आहात तुम्ही काय, आणि मग कोणीतरी मग उपोषणाला बसलं, अडचण निर्माण झाली, त्याच्यानंतर काहीतरी पावलं उचलायची। त्यापेक्षाही सरकारी अधिकारी का काम करत नाही, त्यांना करायचं नाही आहे का, त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करण्याची आवश्यकता आहे का, हे सगळं त्यांना विचारलं पाहिजे। त्यासाठी मी खास इथे आलो आहे। भिडेवाड्याच्या 2-3 डिझाईन्स महापालिकेनं तयार केल्या, आर्किटेक्चरल डिझाईन्स ज्या आहेत त्या, आणि राज्य सरकारकडे पाठवून दिल्या, त्याच्यापैकी एकही नक्की झालेली नाही आणि त्याच्यावर सुद्धा निर्णय होत नाही। त्याचा बघून मी स्वतः करीर साहेब जे चीफ सेक्रेटरी यांना 5-7 वेळा फोन करून सांगितलं, त्यांनी 2-3 मीटिंग घेतलेल्या या बाबतीमध्ये, काय करावं, कसं करावं, काय असावं तिथे। आता मी म्हटलं एकदाचं काही करा, जे काही करायचं ते सुरू तर करा, मग पाहू त्याच्यामध्ये काय ॲडिशन डिलिशन काय करायचं ते नंतर करता येतील। शाळेची सुद्धा घोषणा झाली होती तेव्हा भिडेवाड्यामध्ये सावित्रीबाईंचं स्मारक म्हणून शाळा जी आहे ती सुरू केली पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे काही अडचणी आहे शाळा निर्माण करण्यासाठी, तिथे पार्किंगची जागा नाही आहे, तिथे आजूबाजूला जे त्यांचं म्हणणं आहे की अनेक शाळा आहेत, मग मुलं येतील का तिथे, आणि मग त्याच्यासाठी किती माळ्याची बिल्डिंग बांधावी लागेल, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मग तिथे कौशल्य विकास असं काही सुरू करावं का, स्मारक आणि कौशल्य विकास किंवा इतर काही गोष्टी सुरू करता येतील का, स्मारक आणि शिक्षण या दोन्ही गोष्टीचा तिथे कसा मेळ बसेल याचा विचार जो आहे अनेक काही 2 वर्ष तरी निदान आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत। तर आता एकदाच आम्ही सांगतो की काही निर्णय घ्या, पण घ्या। शाळेचा प्रस्ताव बारगळलाय का पुढे नेक्स्ट शाळेचा प्रस्ताव बारगळलाय, उत्तर दिलं मी तुम्हाला। सर तुम्ही नाराज आहे अशी चर्चा कालपासून सुरू होती, तुम्हाला राज्यसभा खासदारकीच्या काय कसं काय तुम्हाला वाटलं मी नाराज आहे ते? अशी चर्चा म्हणतो, मला नाही वाटत चर्चा सुरू होती, तुम्ही चर्चा ते तुम्हीच करत असता, तुम्ही पण बोलला त्याच्यावरती सर काल की मी नाराज नाही, पण इच्छा होती मला खासदार व्हायचं म्हणून, काय झालं, इच्छा व्यक्त केला होता खासदार, मला इच्छा आहे, आणि म्हणून तर जे आहे नाशिकचे लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो। दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं, म्हणून मी कामाला लागलो, आणि त्याच्यानंतर 1 महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना, त्याच्यामुळे म्हटलं बा आता हे बस झालं, ह्युमिलिएशन खूप होत आहे, काय मी थांबून घेतो, काय समोरचा जो आहे उमेदवार 1 महिन्यापासून कामाला लागलेले आहेत, कोणाला द्यायचं त्यांना द्या, आणि ते माघार घेतल्यानंतर सुद्धा 12-15 दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली, म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी। आता ह्या सगळ्याचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात। आणखी राज्यसभा जी आहे ती शिल्लक राष्ट्रवादीच्या कोट्यातली ती हवी पक्षातून काही नाही, ठीक आहे, आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही, थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला, थांबण्याची। बरं माझ्या आयुष्यामध्ये 57 वर्षाचं आयुष्य झालं माझं राजकारणात, जेवढं शिवसेनेला झालं तेवढं मला झालं, त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे, पण नाही होत आहे, काय असेल कदाचित तो दैवाचा भाग असेल, कदाचित काही कंपल्शन्स असतील, लोकसभा किंवा राज्यसभा दोन्ही वेळी तुमच्यावरच कारणे ते त्यांना आता विचारा कोणाला जनाचं, मला काय माहिती काय। पवार कुटुंबामध्ये सगळी पदं गेलेली आहेत, सुनित्रा वहिनी असतील, दादा असली, घराणेशाही असं वाटत नाही, कारण की आजपर्यंत भाजपकडनं म्हणजे घराणेशाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधी नाही मिळालं असं वाटतं मला।
पुढे नेक्स्ट. साहेब तुम्ही लोकसभेमध्ये दलित मतदार आणि मुस्लिम मतदार जे आहे ते महायुतीकडे आले नाही आणि घटना बदलणार आपण संविधान का बदलणार. म्हणजे महायुती का मागे पडली महाराष्ट्रामध्ये त्याचं काहीतरी तर विश्लेषण झालं पाहिजे, काहीतरी तर अभ्यास झाला पाहिजे. माझ्या दृष्टीने हा अभ्यास आहे. पण आता मीच काय म्हणतो, मुख्यमंत्री पण तेच म्हणायला लागले, बाकीचे सगळे जे नेते आहेत ते पण तेच म्हणायला लागले की आपण 400 पार ते म्हटल्यामुळे असं लोकांना म्हटलं की संविधानामध्ये बदल करण्यासाठी असा प्रचार केला गेला आणि तो प्रचार लोकांच्या मनामध्ये बसला. त्याच्यामुळे दलित आणि आदिवासी समाज दूर गेले आणि मुस्लिम समाज तर दूर गेलेच होते. काय ते तुम्हाला कल्पना आहे? साहेब, केंद्र सरकारने नाफेडचे अधिकार गोठवले. केंद्र सरकारने नाफेड मला काही कल्पना नाही. येत्या 15-20 दिवसात महायुती दिसणार नाही आणि अर्थसंकल्प अधिवेशन संपल्यानंतर हे तिन्ही पक्ष वेगळे होतील असं रोहित पवारांचा दावा आहे. असं आहे की त्यांनी काही भविष्य कुठे पाहिलं मला काही कल्पना नाही, पण मी पाहिलेल्या भविष्यामध्ये कसं काही दिसत नाही. सर, एक हिंदी में सवाल पूछता हूँ. जब से नतीजे आए हैं चुनाव के, संघ काफ़ी आरएसएस काफ़ी आलोचना कर रहा है बीजेपी का, और इनफैक्ट एनसीपी के बारे में भी उन्होंने कमेंट किया है कि एनसीपी को इसमें लेना कोई ज़रूरत नहीं थी, इससे उनका बीजेपी का कैडर कभी नाराज़ हो गया है. कैसे देखते हैं आप संघ जो टिप्पणियां कर रहा है? देखिए, अब उनका नाराज होना वो स्वाभाविक है, क्योंकि जब जैसे मैं विश्लेषण करता हूँ कि ये क्यों हुआ, वैसे वो भी कर रहे हैं. अब मैं ये कहना चाहूँगा कि भाई 48 सीटों में हमको कितनी सीटें दी गई? 4, और 4 में जो है 2 सीट जो है वो तो जो शिरूर जो है वो शिंदे साहब का आदमी उधर के, और वो बाकी दूसरा क्या है वो परभनी, वो भी उन्होंने कहा कि एक धनगर समाज को देना चाहिए जानकर. तो हमारे पहले में आए 2 सीट, एक रायगढ़, दूसरी बाराबंकी. एक जगह हम जीत गए, एक जगह हम हार गए. अब उससे कैसे आप बोल सकते हैं कि 48 सीटों पर परिणाम हो? हमको तो 2 ही सीट मिले सही मायने में लड़ने के लिए. दूसरी बात ये मानता हूँ कि थोड़ी सी जो है पीछे हट हुई है, मगर ये देश में दूसरे राज्यों में भी तो ये हुआ है. जैसे यूपी, कोई भी बोल नहीं रहा था कि ऐसा यूपी में इतने पीछे बीजेपी आएगी, मगर आ गई. तो उसके कारण जो है ये सिर्फ अजीत पवार गट ये है, ये कहना मैं वाजिब नहीं समझता. संघ की आलोचना ठीक है, उनकी आलोचना करने का किया है, उसके ऊपर मैंने आपको जो जवाब दिया है. सर, नाशिकमध्ये हलाल सर्टिफिकेटला प्रत्युत्तर म्हणून काही साधू हलाल सर्टिफिकेटला प्रत्युत्तर म्हणून काही साधू संतांकडून आता प्रसादाला सुद्धा सर्टिफिकेट दिले जाणार आहे. तशी संकल्पना प्रसाद घ्यायला ओम प्रमाणपत्र. सर, एक सवाल और पूछता हूँ. सर, लोकसभा स्पीकर को लेकर एक सवाल है कि लोकसभा स्पीकर का चुनाव होना है. एनडीए अलायंस के तौर पर आप ये जो पद है लोकसभा स्पीकर का, वो अलायंस पार्टी को आना चाहिए या फिर बीजेपी को? आपका क्या मत है, उस पर क्या विचार है आपके? ना मैं लोकसभा का सदस्य हूँ, ना राज्यसभा का. आप काफी सीनियर लीडर है सर. क्या कमेंट करूँ उसके बारे में? आप जिनको उसके बारे में जो सोचना है वो सोचेंगे भाई. सर, विधानसभेच्या संदर्भातला दावा आजही कायम आहे. विधानसभेच्या संदर्भातला तुम्ही जो दावा केला होता तो आजही कायम असणार आहे की अवश्य. 60 सदस्य जे आहे, जे अपक्ष आमच्याकडे आले ते पण आमच्याकडे आहेत. तो 15-20 जास्ती मिळतील की नाही लढायला आम्हाला? तू काय? हो, माझा तो आग्रह आहे. तो साहेब, तुम्ही नाशिकचं नेतृत्व करता, कांद्याच्या प्रश्नावरती नाफेडचे अधिकार गोठवले. वाणिज्य मंत्रालय आता थेट दर ठरवणार आहे. कांद्याचे सोयीचं आहे का? त्यांच्याशी मी बोलेन काय पुढे. तर पहिल्यांदाच छगन भुजबळांनी उघडपणे आपल्या मनातली इच्छा किंवा नाराजी व्यक्त केल्याचं दिसतंय. आपण खासदारकीसाठी इच्छुक होतो आणि त्यासाठीच आपण लोकसभेसाठी सुद्धा आग्रही होतो, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत तिकिटासाठी तंगवलं गेलं आणि मग मी नाच सोडला. परंतु काल सुनेत्रा पवारांना मिळालेली उमेदवारी, त्यांचं खासदार होणं, यावरनं पवारांच्या कुटुंबातल्या घराणेशाहीबद्दल बोलणं मात्र छगन भुजबळांनी टाळलेलं पाहायला मिळालं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.